HM घाटमाता न्यूज। आई व मुलीमध्ये मैत्रिणीचे नाते असावे। अगस्ती विद्यालयाच्या महिला दिन कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक सो पूजा महाजन मॅडम यांचे प्रतिपादन। शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त अगस्ती विद्यालय ऐनवाडी येथे महिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विटा पोलीस स्टेशनच्या निर्भया पथक प्रमुख सो पूजा महाजन मॅडम व आरोग्य सेविका सो समरीन मोमीन मॅडम उपस्थित होत्या। त्यांच्याबरोबर निर्भया पथकातील पोलीस हवालदार सो राजश्री खरमाटे, पोलीस केदार साहेब, सो फडतरे मॅडम, सो सुवर्णा मॅडम, सो चव्हाण मॅडम, आरोग्य सेविका सो रेडेकर मॅडम, लवांड मॅडम, शेख मॅडम व बहुसंख्येने महिला पालक उपस्थित होत्या। प्रास्ताविकपर बोलताना मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर यांनी महिला दिनाचे महत्त्व व महिला दिन आयोजित करण्याचा हेतू सांगितला। शाळेतील विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली। आज आपल्या हिमतीवर व संघर्ष करून महिलांनी जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीतून सर्व क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। त्यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या। सर्व मान्यवर व उपस्थित महिला यांचा विद्यार्थिनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। पोलीस उपनिरीक्षक सो पूजा महाजन मॅडम यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनी यांना सांगितले की आजच्या काळात एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीशी ईर्ष्या करीत आहे। ते न करता आईने मुलीचे मैत्रीण व्हावे, सासू सून ऐवजी आई मुलगी व्हावे, कारण आजची मुलगी ही कुणाची तरी सून आणि सून ही काळाने सासू होणार असते। मुलीमध्ये होणारे बदल पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे। यासाठी मुलींशी पालकांनी विश्वासाचे नाते निर्माण करावे। किशोरवयीन मुली भावनेच्या भरात काही चुकीचे निर्णय घेतात, परंतु त्यांचे भविष्यकालीन कसे वाईट होतात हे त्यांनी अनेक केसेसचे दाखले देऊन सांगितले। पोक्सो कायदा व त्याची अंमलबजावणी याबद्दल माहिती दिली। मुलींनी व पालकांनी मोबाईलचा योग्य वापर करावा। फेसबुक, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम यासारख्या ॲपमुळे अनेक सायबर गुन्हे वाढत आहेत। आपल्या फोटोचा चुकीचा वापर झाल्याने अनेक मुलींवर आत्महत्येची वेळ आली आहे। त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादित व योग्य कारणासाठी करावा असे सांगून त्यांनी सर्व क्षेत्रात महिलांना चांगल्या संधी उपलब्ध असून जिद्द, चिकाटी, कष्ट, मेहनत याच्या जोरावर चांगले यश मिळवा असा संदेश देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। आरोग्य सेविका मोमीन मॅडम यांनी महिलांनी सकस व संतुलित आहार घेऊन आपल्या शरीराची काळजी घ्यावी, शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावेत असा सल्ला देऊन शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी यादव मॅडम यांनी केले, तर आभार श्री विनोद खाडे सर यांनी मानले। HM घाटमाता न्यूज।